नाशिक जिल्हा सेटूच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांचा मेळावा संपन्न. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा मेळावा अंजनेरी येथे उत्साहात पार पडला. मेळाव्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सेटूचे नाशिक जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क आणि अधिकारांची माहिती देत तालुक्यातील सर्व कर्मचारी सिटूच्या नेतृत्वाखाली संघटित झाल्यास शासन दरबारी प्रभावी आंदोलन उभारून न्याय मिळवता येईल असे सांगितले. तसेच किमान वेतन, PF, ESIC सारख्या सुविधांचा लाभ संघटित लढ्याच्या माध्यमातून मिळवून घेता येईल असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र सिटूच्या निर्णयानुसार 10 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी जेल भरो आंदोलन आयोजित करण्यात आले असून या आंदोलनात तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केलं आहे. या मेळाव्यात अंगणवाडी संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड छाया जाधव यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. कामगार विरोधी 4 लेबर कोड रद्द करावेत, तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना किमान वेतन लागू करून कायम सेवेत घ्यावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या आंदोलनात तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केलं आहे. या मेळाव्याला सिटूचे इगतपुरी तालुका अध्यक्ष कॉम्रेड दत्ता राक्षे, माथाडी संघटनेचे सचिव कॉम्रेड हिरामन तेलोरे यांच्यासह तालुक्यातील अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा.